नमस्कार शेतकरी मित्रांनो, या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किती पीक विमा मंजूर झाला आहे, तसेच तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा कधी मंजूर होईल, सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला देखील ऑन करून घ्यायचं आहे. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर वळूयात. तर तिथे सर्व काही डिटेलमध्ये पाहूयात. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. तर शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवरती पाहू शकता पंतप्रधान पीक विमा योजनेतील पीक नुकसान भरपाईचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना या विम्याची अग्रिम रक्कम वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 965 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचे वाटप सुरू केल्याने राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्याला ही माहिती पुरवलेली आहे. मित्रांनो, चालू वर्षाच्या खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या नुकसानीबाबत पीक विमा योजनेतून भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. यानुसार राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना देखील प्रसिद्ध केली आहे. यापैकी 12 जिल्ह्यातील नुकसान भरपाईबाबत पीक विम्यांना काही आक्षेप नाही. अन्य 9 जिल्ह्यांच्या बाबतीत अपेक्षा आहे. याबाबतची अधिसूचना देखील प्रसिद्ध केली आहे. तर यामध्ये पुणे, अमरावतीची सुनावणी बाकी आहे. पीक विम्याची अर्जासंदर्भात पीक विमा कंपनीने बीड, बुलढाणा, वाशिम, नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, अमरावती या जिल्ह्यांमध्ये अपेक्षा नोंदवला आहे. यापैकी पुणे व अमरावती या 2 जिल्ह्याचा अपवाद वगळता अन्य 7 जिल्ह्यांमध्ये सुनावणी पूर्ण झाली आहे. अशी माहिती आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्याला ही माहिती पुरवली आहे. तर याचे कसे स्वरूप आहे त्यावर आपण एक नजर टाकूया. 47,000 योजनेसाठी मंजूर अर्ज झाले आहेत. शेतकऱ्यांना 1,954 कोटी ही शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम आहे. तर 965 कोटी रुपये उपलब्ध निधी आहे. तर 24 भरपाई मिळणारे जिल्हे आहेत. 1,70,67,000 शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी नोंदणी केलेली होती मित्रांनो यावर्षी. त्यानंतर आहे 8,016 कोटी रुपये राज्य सरकारचा विमा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तर आता त्यानंतर आहे 3,050 कोटी 19 लाख रुपये सरकारने भरलेला पहिला हप्ता आहे. शेतकऱ्यांना अशी माहिती होती. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळाली की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चला तर भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो.